श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण एक महत्वाचा प्रश्न जाणून घेणार आहोत. सत्यनारायण पूजेची केलेली मांडणी पूजेनंतर नेमकी केव्हा उचलावी? शास्त्रानुसार सत्यनारायणाची पूजा, आरती आणि प्रसाद ग्रहण झाल्यानंतर पोथीतील शेवटचा यान्तु देवगणा हा विसर्जन मंत्र म्हणावा. त्यानंतर पूजेवर अक्षता अर्पण करून त्या दिवशीच पूजेची मांडणी उचलू शकता. जर काही अडचण असेल तर दुसऱ्या दिवशीही ती उचलण्यास हरकत नाही. नैवेद्य म्हणून दाखवलेला शिऱ्याचा प्रसाद घरातील सदस्यांनी ग्रहण करावा, अशी काही परंपरामध्ये श्रद्धा मानली जाते. काही ठिकाणी अशीही समजूत आहे की हा प्रसाद बाहेरील नातेवाईक किंवा इतरांना देऊ नये, कारण पूजेचे पुण्य आपल्या कुटुंबालाच लाभावे. मात्र ही धार्मिक परंपरा व श्रद्धेवर आधारित मान्यता आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी समान रीतीने पाळली जाते असे नाही. आपल्या घरातील परंपरा, कुलाचार आणि जाणकार गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार पूजेचे विधी करणे अधिक योग्य ठरते. श्री स्वामी समर्थ. जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.